नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोणा एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. चला तर मग आज आपण आपलं करंट अफेअर सिरीजमधलं 10वं लेक्चर या ठिकाणी इथे आपण बघतोय. यामध्ये जे आहे तर आपण खूप इंटरेस्टिंग गोष्टी याच्यामध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, आपले जे नवनवीन व्हिडिओ येत आहेत हे आपल्या मित्राबरोबर शेअर करायला विसरू नका. त्यांनासुद्धा आपल्या या करंट अफेअर सिरीजमधून या करंट अफेअर सिरीजचा फायदा त्यांनासुद्धा होऊ द्या आणि आपल्या मित्रांबरोबर हे व्हिडिओ शेअर नक्की करा, त्यांनासुद्धा या गोष्टीचा फायदा होईल. चला तर मग मित्रांनो, स्टार्ट करूया आपलं सेशन. मणिपूर वॉटर सप्लाय प्रोजेक्ट याचं उद्घाटन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केलेलं आहे 23 जुलै 2020 रोजी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूर वॉटर सप्लाय प्रोजेक्ट याचं उद्घाटन केलेलं आहे जलजीवन मिशनच्या अंतर्गत. आता जलजीवन मिशन जे आहे तर यांचा एक मेन उद्देश आहे जे की रूरल जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरी फ्रेश वॉटर, त्या ठिकाणी नळ कनेक्शन, हे यांचा मेन उद्देश या ठिकाणी आहे. आणि हे कोणत्या स्टेटसाठी आहे सध्या तर मणिपूर स्टेटसाठी आहे. मणिपूर वॉटर सप्लाय जो प्रोजेक्ट आहे यांचं मेन अचिव्हमेंट यांच्या अंतर्गत आहे, जे जलजीवन मिशनच्या अंतर्गत यांचं मेन एम आहे हर घर जल, म्हणजे प्रत्येक घरी पाणी, हे यांचं जो आहे तो मेन उद्देश आहे. आणि हे 2024 पर्यंत जे आहे तर टोटल मणिपूरमध्ये यांना हे इथे प्रोव्हाइड करायचं आहे. आपण न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून यासाठी इथे हेल्प घेतलेली आहे. न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून ती आहे 3000 करोड रुपयाची या ठिकाणी इथं जे आहे ते लोन घेण्यात आलेलं आहे. तर तुम्हा सर्वांना कमेंटमध्ये सांगायचं आहे की न्यू डेव्हलपमेंट बँकेचं हेडक्वार्टर कुठे आहे आणि त्यांचे हेड कोण आहेत ते. चला तर मग नेक्स्ट न्यूजकडे येऊया. इंडिया आयडिया समिट 2020 ही नुकतीच या ठिकाणी झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हर्च्युअली ही मीटिंग समिट या ठिकाणी घेतलेली आहे. आता ही जी होस्ट करणार होतं ते आहे US इंडिया बिझनेस काउन्सिल असेल आणि यांची थीम्स जी आहे ती आहे बिल्डिंग अ बेटर फ्युचर. त्यानंतर FDI मध्ये जी काय आलेलं आहे 2018 पेक्षा 2019-20 मध्ये जे आहे तर या ठिकाणी 20% वाढ झालेली आहे. 2019 मध्ये 20% जो आहे 2018च्या रिझनमध्ये याची वाढ या ठिकाणी जे आहे ती झालेली आहे. त्यामध्ये $74 बिलियन इतकी जी आहे तर तो FDI इथं आलेला आहे. यामधला जो आहे तर एप्रिल टू जुलै 2020 मध्ये $20 बिलियन इतकी इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. यामधली $40 मिलियन जी इन्व्हेस्टमेंट आहे ती एकट्या US कडून या ठिकाणी आलेली आहे, अमेरिकेकडून आलेली आहे. यानंतर आपण कोणकोणत्या सेक्टरमध्ये इथं इन्व्हेस्टमेंट, अमेरिकन जे इन्व्हेस्टर आहेत यांना या ठिकाणी इथे म्हटलेलं आहे टेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, इन्शुरन्स, सिव्हिल एव्हिएशन्स, डिफेन्स अँड इन्फ्रास्ट्रक्चर, हे या ठिकाणी इथं सांगण्यात आलेले की तुम्ही यामध्ये या इन्व्हेस्टमेंट करा. आम्ही इन्व्हेस्टमेंट घेण्यासाठी तयार आहे. आमच्याकडे ह्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. लँड असेल, वॉटर असेल, इलेक्ट्रिसिटी असेल आणि त्याचबरोबर आमच्या इकडचं जे काही मनुष्यबळ आहे ते सुद्धा आम्ही इथं देण्यासाठी तुम्हाला तयार आहे. यानुसार जे आहे तर भारत आणि अमेरिका जो काही कोविड-19चा कोरोना व्हायरस आलेला आहे यावरती ग्लोबल इकॉनॉमी खूप डाऊन झालेली आहे. खूप लॉसमध्ये इकॉनॉमी या ठिकाणी गेलेली आहे, खूप डाऊन झालेली. याला रिकवर करण्यासाठी इंडिया आणि US हे जागतिक लेवलवरती हेल्प करणार आहेत. इंडो US जे आहेत हे जॉईंटली इथं वर्क करणार आहे. आता यामधलं FDI आल्याच्या नंतर काय होते, भारतामध्ये FDI आलेला आहे, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आलेली. मग फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर असेल तर जे काही भारताचे गाईडलाईन्स आहेत, जे काही गाईडलाईन गव्हर्नमेंटने ठरवले ते पाळून या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यात येते. आता FDI जो 100% टेक्नॉलॉजी, हेल्थ केअर, इन्शुरन्स, सिव्हिल एव्हिएशन्स, डिफेन्स, इन्फ्रास्ट्रक्चर यामध्ये सांगण्यात आले. त्याचबरोबर असेल रेल्वे आहे, ॲग्रिकल्चर आहे, भरपूर सेक्टरमध्ये जो आहे तो 100% पर्यंत इथे सांगण्यात आलेला आहे. ॲग्रिकल्चरमध्ये तर सांगण्यातच आलेलं आहे गव्हर्नमेंटकडून की तुम्ही या न्यू टेक्नॉलॉजी असेल तर आमच्या भारतामध्ये तुम्ही घेऊन येऊ शकता. FDI या ठिकाणी जो आहे तो तुम्ही आणू शकता. FDI जर इंडियामध्ये जर आलेला आहे, म्हणजे कोणत्याही कंट्रीमध्ये जर आलेला असेल तर त्याचा इकॉनॉमीवरती काय इफेक्ट होतात
त्याचा फायदा कसा होतो हे आपण या ठिकाणी इथं थोडक्यात बघणार आहे. जर FDI आलेला असेल तर बेरोजगारीचं प्रमाण कमी होते, लोकांना रोजगार जास्तीत जास्त या ठिकाणी अवेलेबल होतो. FDI आलेला आहे, इन्व्हेस्टमेंट येते, इन्व्हेस्टमेंट आल्यामुळे इंडस्ट्रीला याचा फायदा होतो आणि त्यामुळं या ठिकाणी जे आहे ते रोजगार मिळणं लोकांना इथं शक्य होते. त्यामुळे FDI जर आलेला असेल तर तो इंडियाला तर बेनिफिट आहेच, पण त्याचबरोबर जे इन्व्हेस्टमेंट करणार आहेत त्यांना सुद्धा इथे फायदा आहे. पण यामुळं होणार काय, आपल्या इकडची जी काही बेरोजगारी आहे FDI आल्यामुळे या इथे कमी होणार आहे. आणि त्याचबरोबर जर FDI आलेला असेल आणि त्या एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन जर भारतामध्ये होत नसेल आणि FDI आल्याच्या नंतर जर होत असेल तर त्या वस्तू ज्या आपल्याला दुसऱ्या कंट्रीकडून परचेस करण्याची गरज होती त्या वस्तू आपल्या इथल्या इथेच तयार होणार आहेत. आणि इथल्या इथे जर तयार होत असतील तर त्यांची कॉस्ट जी असणार आहे ती कमी असणार आहे. जी आपण दुसऱ्याकडून विकत घेतो त्याच्यापेक्षा जर आपल्याकडे जर तयार होत असेल तर याची कॉस्ट कशी असणार आहे तर कमीच असणार आहे, ऑब्वियसली असेल. त्यामुळं इथे जे आहे तर FDI आलेला असेल तर बेरोजगारी खूप कमी होणारी आहे. त्यामुळे FDI जो आहे तो या ठिकाणी फायदेशीर ठरतो ज्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करण्यात येते तिथे. चला नेक्स्ट न्यूजकडे आपण जाऊया. इंडिया हे US अँड इंडिया बिझनेस काउन्सिल यांनी सुद्धा इंडिया आणि US जे काही बिझनेस आहे, जे काही ट्रेड आहे हे वाढवण्यासाठी इथं खूप प्रयत्न करण्यात आलेला आहे. यांच्या अंतर्गत यांच्या ज्या प्रेसिडेंट आहेत ते आहेत निशा बिस्वाल आणि यांचं हेडक्वार्टर आहे वॉशिंग्टन DC या ठिकाणी असेल. त्यानंतर काक्रापर ॲटॉमिक पॉवर प्लॅन्ट याचा तिसरा प्लॅन्ट इथं स्टार्ट करण्यात आलेला आहे. यामध्ये जे आहे तर हे मेक इन इंडियाचा एक पार्ट आहे असं सर्वांकडून म्हणण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी जे काही वर्क करणारे लोक होते यांचं अभिनंदन करण्यात आलेलं आहे. अमित शहा यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे. भारताचे उपराष्ट्रपती यांच्याकडून सुद्धा करण्यात आलेलं आहे. सगळ्यांनी जे आहे तर अभिनंदन केलेलं आहे. काक्रापर ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट युनिट 3 हे गुजरात सुरतमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. तर या अगोदर इथे 2 स्टेशन होते पण यांच्यामधून खूप कमी मेगावॅटची विद्युत इथं तयार होत होती. आता ही 700 मेगावॅटची विद्युत जो आहे तर या ठिकाणी इथं क्रिएट होणार आहे, तयार करण्यात येणार आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियन लिमिटेड या अंतर्गत हे डेव्हलप करण्यात आलेले इथे काक्रापर ॲटॉमिक पॉवर प्रोजेक्ट असेल. इंडियाचं जे आहे हे फर्स्ट 700 मेगावॅट म्हणजे जे की या ठिकाणी ॲटॉमिक इलेक्ट्रिसिटी क्रिएट करणार हे 700 मेगावॅटचं युनिट आपण इथे सुरू केलेलं आहे. यासाठी डेव्हलप जे आहे हे प्रेशराइज हेवी वॉटर रिॲक्टर यानुसार इथं क्रिएट करण्यात आले PHWR यानुसार. त्यानंतर आहे आता या ठिकाणी क्रिटिकॅलिटी म्हणजे काय आहे तर 2 पद्धतीनं जे आहे तर आपण इथे आपल्याला काही ॲटॉमिक पॉवर स्टेशन ॲटॉमिकमध्ये जे आहे ॲटॉमिक एनर्जीमध्ये 2 इथे टेक्निक यूज करण्यात येतात. एक आहे फ्युजन आणि एक आहे फिजनची असलेली. तर आता यामध्ये जे आहे तर ही न्यूक्लिअर फिजन यूज करण्यात आलेले रिॲक्शन आणि त्यानुसार जे आहे तर हे क्रिएट करण्यात आलेली आहे इलेक्ट्रिसिटी असलेली आणि एक पार्ट असतो तो फ्युजनचा असलेला. हे क्रिटिकॅलिटीज म्हणजे या ठिकाणी यांचं फिजन करण्यात आलेलं आहे आणि त्यानुसार इथे इलेक्ट्रिसिटी क्रिएट करण्यात आलेली आहे. न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियन लिमिटेड याबद्दल आपण इन्फॉर्मेशन बघूया. यांचे CMD आहेत सतीश कुमार शर्मा आणि यांचं हेड ऑफिस आहे मुंबई या ठिकाणी असलेलं. आता यामध्ये जे आहे तर हा इंडियामधला 23rd न्यूक्लिअर पॉवर रिॲक्टर आहे जो की हा कम्प्लीट डिझाईन अँड बिल्ड करण्यात आलेला आहे इंडियाकडून. याला डेव्हलपसुद्धा इंडियाने केलं, बिल्डसुद्धा इंडियाने केलेलं आहे. याचं पूर्ण स्ट्रक्चरच ही इंडियानं मांडलेलं आहे म्हणून याला मेक इन इंडियाचा पार्ट या ठिकाणी इथे म्हणण्यात येतो. त्यानंतर आता याला जे काही डिझाईन वगैरे करण्यात आलेलं आहे हे एक बेस्ट रिॲक्टर वर्ल्डमधलं जे आहे तर या ठिकाणी हे डेव्हलप करण्यात आले बेस्ट युनिट आहे जे की इंडियामधलं इथे वर्ल्डमधलं डेव्हलप करण्यात आलेलं आहे. ते वर्ल्डच्या कम्पॅरिझनमध्ये जर पाहिलेलं असेल तर एकदम बेस्ट आहे. या ठिकाणी 700 मेगावॅट इतकी इलेक्ट्रिसिटी इथे पॉवर क्रिएट करण्यात येणार आहे. त्यानुसार जे आहे तर यामध्ये नॅचरल युरेनियम यूज करण्यात येणार आहे. नॅचरल युरेनियम
त्यानंतर त्याचबरोबर असलेलं फ्युएल, त्यानंतर हेवी वॉटर या ठिकाणी यूज करण्यात येणार आहे आणि यानुसार जे आहे तर ही पॉवर क्रिएट करण्यात येणार आहे. ही सेफ्टी आहे पूर्णपणे, याचे आपण पूर्णपणे काळजी घेतलेली आहे की ही नॅचरली जी आहे तर या ठिकाणी सेफ्टी आहे याचा पूर्णपणे आपण इथं विचार करण्यात आलेला आहे आणि त्यानुसारच याला डेव्हलप करण्यात आलेलं आहे. यासाठी 844 करोड रुपये इतकी जी आहे तर व्हॅल्यू इथं टोटल लागलेली आहे. यामध्ये L&T कंपनीने हे बिल्ड करण्यासाठी इथं कॉन्ट्रॅक्ट घेतलेला होता. तर ह्यानुसार जे आहे तर हे बिल्ड करून देण्यात आलेले L&T कंपनीकडून असलेलं. त्यानंतर नोव्हेंबर 2010ला याचं वर्क स्टार्ट केलेलं होतं, तर ते आत्ता 2020ला इथं कंप्लीट झालेले. याला एक्सटेंड करण्यात आलेलं होतं 2015पर्यंत, पण नंतर मग जे आहे तर याला 2020 लागलेले आहेत. आता या ठिकाणाहून जे आहे तर काही युनिट जे आहेत तर हे काक्रापरचं असलेलं काक्रापरलाच आहेत. त्याचबरोबर काही स्टेशन जे आहेत ते रावटभट्टाला सुद्धा आहेत, ॲटॉमिक पॉवरचे असलेले. मग यामध्ये रावटभट्टा पॉवर स्टेशन जे आहे त्यामध्ये 7 आणि 8 युनिट आहेत. इथे जे आहे तर ते 3 आणि 4 नंबरचे युनिट इथे स्टार्ट करण्यात येणार आहे. त्यानंतर यामध्ये टोटल 16 प्रोजेक्टमधले हे एक महत्त्वाचे आहे. त्यामध्ये जे आहे तर न्यूक्लिअर पॉवर कपॅसिटी जी आहे टोटली 6780 मेगावॅटची इतकी आहे. त्यानंतर 2031 पर्यंत आपलं टार्गेट आहे की ती 22,480 मेगावॅट इतकी करण्यात यावी. म्हणजे या ठिकाणी जर पाहिलेलं जर असेल तर आपण 4 पटीनं यामध्ये ही वाढ करणार आहे. त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण येऊया. फेमपे जे आहे तर यांनी इंडियामधली फर्स्ट नंबरलेस कार्ड इथं आणलेलं आहे. फेम कार्ड याला म्हणण्यात येते. आता या ठिकाणी ज्यावेळेस आपण घरच्यांकडून पॉकेट मनी घेतो किंवा काही आपल्याला पैसे सेव्हिंग ठेवायचे असतात, मग त्याची इन्फॉर्मेशन कोणाला जर कळू जर द्यायची नसेल तर यासाठीचं हे विदाऊट नंबरचं कार्ड देण्यात आलेलं. म्हणजे आपल्याला घरच्यांनी जर विचारलं हे काय आहे, नाही ते साधं कार्ड आहे, म्हणजे घरच्यांना कळणार सुद्धा नाही आहे की हे ATM कार्डसारखं याला आपण यूज करू शकतो. याला एक ATM कार्ड या ठिकाणी म्हणता येईल आणि हे नंबरलेस असणार आहे, यावरती कुठलाही नंबर वगैरे नसणार. त्यानुसार जे आहे तर फक्त हे या ठिकाणी यंग मुलांसाठी इथे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. यामध्ये जे आहे तर हेडक्वार्टर यांचं फेमपेचं असलेलं बेंगलोरमध्ये आहे आणि त्यानंतर याचे फाउंडर जे आहेत ते आहेत कुश तानेजा आणि संभव जैन, हे दोघं जण असलेले आहेत. यामध्ये यांनी हेल्प घेतलेली आहे IDFC बँकेची असलेली IDFC फर्स्ट बँक. यानुसार या दोघांनी पार्टनरशिप या ठिकाणी केलेले, फेमपे आणि IDFC फर्स्ट बँक या दोघांनी. आणि पहिलं भारतामधलं नंबरलेस कार्ड या ठिकाणी फेम कार्ड आणण्यात येणार आहे. आता याचा फायदा जे असेल तर तुम्ही आपल्या डेबिट कार्डसारखाच इथे करू शकणार आहे. हे या ठिकाणी डेव्हलप करणारं हे कोण आहे तर NPCI आहे, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, हे डेव्हलप करणार आहे. NPCIचे हेडक्वार्टर आहे मुंबई या ठिकाणी असलेलं, मुंबईला आहे. आणि यांचे जे आहेत तर दिलीप आजपे हे सध्याचे चेअरमन आहेत. तर हे जे आहेत तर आपण पॉकेट मनीसारखंच या ठिकाणी इथे सेव्ह करून यामध्ये कॅश आपण ठेवू शकतो. आणि हे पॅरेंट्सला इथे कळू पण विदाऊट पॅरेंट्सला इन्फॉर्मेशन दिल्याचं आपण यामध्ये सगळी काही प्रोसिजर करू शकतो. ही जी आहे तर यासाठीच क्रिएट करण्यात आलेली आहे. विदाऊट काही इन्फॉर्मेशन न देता पॅरेंट्सला आपण यामध्ये सगळे काही इथे कॅश ठेवू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं की सगळ्यांना एक प्रश्न पडलेला आहे की हे खूप दिवसाचं सांगायचंच होतं, पण आज या लेक्चरमध्ये इथं सांगण्यात येते की गोल्डच्या प्राईस ज्या आहेत त्या कंटिन्युअसली वाढत आहेत. आता जर ह्या टाईमला जर विचार जर केलेला असेल तर 10 ग्रामसाठी आपल्याला 50,000 रुपये इथे द्यावे लागतात. ही 9 वर्षाच्या अगोदर जी सिच्युएशन आलेली होती ती सिच्युएशन आज या ठिकाणी आलेली आहे. 10 ग्रामसाठी आपल्याला 50,000 रुपये या गोल्डसाठी द्यावे लागतात. तर या गोल्डचं प्राईस काय इन्क्रीज होत आहे आपण यामध्ये इथे बघणार आहे. तर गोल्डसाठी जो आहे तर इंडिया चायनाच्या नंतर, म्हणजे चायना हा फर्स्ट नंबरला येतो ज्या ठिकाणी गोल्ड यूज करण्यात येते ते, आणि इंडिया हा
वर्ल्डमधला सेकंड लार्जेस्ट गोल्ड कन्झ्युमर आहे. म्हणजे चायनाच्या नंतर असेल, चायना फर्स्ट येतो आणि सेकंड जो आहे तो आहे इंडिया. इंटरनॅशनल लेवलवरती जे आहे तर याच्या प्राईस कशा पद्धतीने वाढत आहेत आपण त्याबद्दल आज इथं डिस्कस करतोय. याचं रिझन आहे, सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं रिझन म्हणजे जो की कोविड-19 पॅन्डेमिक या ठिकाणी आलेला आहे ते एक पहिलं. त्यानंतर डॉलरच्या ज्या काही प्राईस आहेत त्या वीक होत चाललेल्या आहेत. डॉलरच्या प्राईस जे आहे वीक डॉलर. त्यानंतर लो इंटरेस्ट रेट असलेलं जो की इन्व्हायरमेंटमध्ये सध्या जो आहे तर लो इंटरेस्ट रेट यावरती देण्यात येतो. त्यानंतर यामध्ये डिमांड, जे की डिमांड आहेत गोल्डच्या हे खूप जास्त प्रमाणात या ठिकाणी वाढलेले आहे, कारण इन्व्हेस्टरला याच्यामध्ये इथं सोपंसुद्धा वाटते. त्यानंतर US आणि चायना यांच्यामध्ये जो काही सध्या ट्रेडबद्दलचा क्रायसिस चालू आहे, वाद चालू आहे, तर यासाठी सुद्धा या गोल्डच्या प्राईस वाढण्याचं एकमेव कारण हे सुद्धा आहे की US आणि चायना यांच्यामधलं जे काही प्रॉब्लेम इथे क्रिएट झालेला आहे तो त्यानुसार जे आहे तर इथं गोल्डच्या प्राईस वाढत आहे. तर हे काही रिझन्स आहे. त्याचबरोबर असले स्टॉक मार्केट असेल, रिअल इस्टेट असेल, बाकीचे बॉन्ड असतील, यांच्या कंपॅरिझनमध्ये इन्व्हेस्टर विचार करतो की गोल्डमध्ये इन्व्हेस्ट जर केलेले जर असेल तर ते खूप चांगलं असणार आहे, कारण ते सेफ असते ज्यावेळेस आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेस. आता हे सेफ कशा पद्धतीने आहे ते सुद्धा आपण इथे समजून घेणार आहे. फॉर एक्झाम्पल तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असेल तर त्याचं होऊ शकते एखाद्या वेळेस जास्त पैसे येतील, पण काही कंपॅरिझनमध्ये जर पाहिलं तर एखाद्या शेअरची किंमत जर कमी जर झालेली जर असेल तर आपल्याला त्या प्रमाणात तितका पैसा मिळणार नाही, म्हणजे कमीच पैसा मिळेल. यामध्ये रिस्क खूप जास्त प्रमाणात आहेत. त्यानंतर रिअल इस्टेटमध्ये सुद्धा सेम आहे. बॉन्डमध्ये तर काही सांगताच येत नाही, कारण की ज्या वेळेस या ठिकाणी जे आहे तर बॉन्डचा पैसा आपल्याला कमीसुद्धा मिळू शकतो, म्हणजे आपण ज्यावेळेस देतो बॉन्ड मोडतोय त्यावेळेस असलेला. तर या पद्धतीनुसार या बाकीच्या इन्व्हेस्टमध्ये जे आहेत त्या रिस्क आहे. पण या ठिकाणी जे आहे तर ज्यावेळेस आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो तितकी जबाबदारी राहत नाही, कारण जितकी आपण इन्व्हेस्टमेंट केलेली त्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी इथे पैसा रिटर्न मिळणारच आहे. आणि ज्यावेळेस आपण बँकेकडे जर गेलेलो असेल तर गोल्डवरती आपण गोल्ड जर बँकेमध्ये जर घेऊन जर गेलेलो असेल तर आपल्याला क्विक त्या ठिकाणी लोन अवेलेबल करून देण्यात येते. आपण कोणत्या जरी बँकेमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी एक पाटी देण्यात आलेली असते की गोल्ड लोन, म्हणजे गोल्ड लोन जे आहे तर आपल्याला क्विकली तिथं अवेलेबल करून देण्यात येते. कारण का, याचं रिझन असं आहे, जर आपण बँकेमध्ये जर गेलो तर यामधून येणारी रिकव्हरी जी आहे ती 100% आहे. जर समजा एखाद्या वेळेस एखाद्याने गोल्ड बँकेमध्ये नेऊन ठेवलेलं असेल, फॉर एक्झाम्पल ते लॉकरमध्ये त्या ठिकाणी तिथे ठेवलेलं आहे, त्याच्यावरती बँकेने आपल्याला कॅशसुद्धा दिलेली आहे. जी आहे तर 50% पर्यंतच बँक कॅश देते, मॅक्झिमम 50% पर्यंत. 50% फॉर एक्झाम्पल आपण 10,000 रुपयाचं गोल्ड बँकेमध्ये नेऊन ठेवलेलं आहे, आपल्याला जे आहे तर बँक या ठिकाणी 5,000 रुपये देते. बाकीचे जे आहेत तर पैसे बँक देत नाही आपल्याला, म्हणजे 50% गोल्डवरती जे आहे तर लोन देण्यात येते. मग त्यानुसार जर आपण ते बँकेचे पैसे रिटर्न दिले तर ठीक आहे, नाही जर दिले तर बँक त्या गोल्डमधून तो पैसा तिथून रिकवर करून घेऊ शकते. त्यामुळे जे आहे तर हे लिक्विडिटी म्हणून सुद्धा इथं, हायली लिक्विडिटी म्हणून सुद्धा गोल्ड इथं यूज करण्यात येते. ते आपण समोर डिस्कस करणार आहे की लिक्विडिटी म्हणून कशा पद्धतीने यूज करण्यात येते ते. त्यानंतर सप्लाय ग्रोथ जी आहे गोल्डची ही ओव्हर टाईम म्हणजे फ्लॅट मनी आहे, पेपर करन्सी सारखा याच्यामध्ये नाही आहे की तुम्ही जेव्हा म्हटले तेव्हा क्विकली तुम्हाला याच्यामधून पैसा जो आहे तो अवेलेबल होणार आहे. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसीला सपोर्ट करणार आहे हे सगळे जे आहे ते. त्यानंतर जो इन्फ्लेशनसाठी आहे तो सुद्धा इथे याचा फायदा मॅक्झिमम होतो आपल्याला. त्यानुसार जे आहे रिटर्न ऑफ द रिटर्न या गोल्डमधून कशा पद्धतीने तर रिटर्नसुद्धा येणारे जे काही अमाऊंट आहे तो सुद्धा आपली 99% या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे इथं जो लॉस होणार आहे तो खूप खूप कमी प्रमाणात आहे. त्यामुळे कोणी जरी असेल तर ती गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचा विचार मॅक्झिमम लोक करतात. त्यानंतर इंडियाचं गोल्ड मार्केट कशा पद्धतीने आहे, वर्ल्ड गोल्ड काउन्सिलिंगचं काय म्हणणं आहे की दरवर्षी जे असेल तर 24,000 ते 25,000 टन इतकं गोल्ड जे आहे तर इंडियाला लागते. याचं एकमेव रिझन असं आहे की इंडियामधले टेम्पल असतील, त्यानंतर इंडियामध्ये फेस्टिवल्स, त्याचबरोबर
जे काही लग्न समारंभ आहे यामध्ये मॅक्झिमम आपल्या इकडे गोल्ड देण्यात येते. त्याचबरोबर रिझर्व्ह बँकेनं जे आहे तर 40.45 टन इतकं जे आहे तर गोल्ड फायनान्शियल इयर 2019 आणि 20मध्ये या ठिकाणी इथं परचेस केलेलं आहे. टोटल जे आहे तर 653 टन इतकं जे आहे तर गोल्ड होल्ड करून ठेवलेलं आहे आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने. त्यानंतर हा फॉरेक्स रिझर्वचा एक पार्ट सुद्धा इथं रिझर्व्ह बँकेचा मानण्यात येतो. त्यानुसार जे आहे तर इंडियाची जी काही गोल्डची डिमांड असेल त्यानुसार 690.4 या ठिकाणी इथं इंडियन गोल्ड डिमांड जी आहे 2019 फॉरेक्स रिझर्व्हमधली ती आहे 690.4 टन इतकी असलेली. तर यामुळे जे आहे ते डिमांड वगैरे जास्तीत जास्त इथे असते गोल्डची जी आहे ती. तर यानुसार जे आहे तर लॉकडाऊनमुळे सुद्धा इथं जी काही डिमांड आहे ती कमी झालेली आहे गोल्डची, आणि त्यामुळे जे आहे तर याच्या प्राईस इथे कंटिन्युअसली वाढत आहेत. हे काही रिझन्स आहेत जे आपण इथे मागे पाहिलेले आहेत ते. चला तर मग मित्रो, या ठिकाणी आपलं सेशन जे आहे ते संपत आलेलं आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करायला विसरू नका. GA बूस्टर्स आणि अहमदनगर संकल्पिया आपल्या व्हॉट्सअप नंबरला जॉईन व्हा 7722001140. यावरती तुम्हाला डेली अपडेट्स जे आहेत यावरती मिळत राहणार आहे. त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या मित्रांबरोबर नवनवीन येणारे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आणि त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा नक्की करा. चला तर मग मित्रो, आपण या ठिकाणी इथे थांबूया. थँक्यू.